हे गाइज, वेलकम बॅक टू माय गव्हर्नमेंट ट्रॅक यूट्यूब चॅनल. तर या व्हिडिओमध्ये आपण जी लेक्चर सिरीज स्टार्ट केलेली होती इम्पॉर्टंट कन्सेप्ट विथ MCQs, तर त्याचा लेक्चर नंबर 2 बघणार आहोत. या लेक्चरचा जो टॉपिक असेल तो रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग. तर याच्यामधली एक कन्सेप्ट बघणार आहोत आपण आणि त्याच्यानंतर त्याच्या रिलेटेड जे काही MCQs असतील, काही इम्पॉर्टंट MCQs, तर ते बघणार आहोत. तुम्हाला डेली एक व्हिडिओ पाहायचा आहे, कारण BMC मध्ये माहिती तुम्हाला इलेक्ट्रिकल प्लस मेकॅनिकल हा दोन्ही अभ्यास करावा लागतो. एनिवे, आपण ह्या ज्या कन्सेप्ट बघत आहोत, तर तुम्ही कुठलीही एक्झाम द्या, तुम्ही जर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर याची गॅरंटी आहे की या कन्सेप्टवर ते येणारे कुठलाही क्वेश्चन तुम्ही अटेम्प्ट करू शकता आणि करेक्ट अटेम्प्ट करू शकता. ठीक आहे, तर लेक्चर नंबर 2 आहे हा. तर याच्यामध्ये रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंगचा एक कन्सेप्ट बघणार आहोत आपण. स्टार्ट करण्या अगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओज तुम्हाला मिळत जातील. आणि टेलिग्राम चॅनल जर तुम्ही जॉईन नसेल केलं अजूनपर्यंत तर तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. टेलिग्राम चॅनलची लिंक जी आहे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर डिस्क्रिप्शनमध्ये त्या लिंकवरती तुम्ही क्लिक करायचं आहे आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. ओके, तर स्टार्ट करूया. तर एक ओव्हरव्ह्यू तुम्हाला दाखवतो आणि व्हिडिओ पूर्णपणे बघा, जेणेकरून तुम्हाला पूर्ण कन्सेप्ट क्लिअर होईल. ठीक आहे, स्टार्टिंगला आपण कन्सेप्टचं नाव आहे जी आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत, ती म्हणजे बायपास फॅक्टर ऑफ हिटिंग कॉइल आणि बायपास फॅक्टर ऑफ कूलिंग कॉइल. रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग मधली ही कन्सेप्ट आहे आणि बऱ्याच एक्झाम्स मध्ये यावरती क्वेश्चन्स असतो. तर तुम्हाला यावरती एखादा जरी क्वेश्चन तुमच्या BMC ONGC किंवा कुठल्याही एक्झाम मध्ये विचारला गेला तर तुम्हाला तो यायला पाहिजे. बायपास फॅक्टर कूलिंग कॉइलचा आणि हिटिंग कॉइलचा नेमकं तो असतो काय, त्याचा फॉर्म्युला काय असतो, कशावरती डिपेंड असतो आणि त्याच्यावरती काय काय इम्पॉर्टंट क्वेश्चन्स असायला पाहिजे जे की एक्झाम मध्ये विचारले जाऊ शकतात, तर ते सर्व आपण बघणार आहोत. ओके, तर स्टार्टिंगला ती कन्सेप्ट तुम्हाला कळायला पाहिजे. बायपास फॅक्टर म्हणजे काय आणि बायपास फॅक्टर ऑफ हिटिंग कॉइल कूलिंग कॉइल नेमकं असतं काय. तर बघा, बायपास फॅक्टर म्हणजे काय की समजा एक पाईप आहे हा. ठीक आहे, एक एरिया आहे, म्हणजे थोडासा पाईप आपण घेतला समजा आणि ही काय आहे, माझ्याकडे कॉइल आहे. ही आहे कॉइल, हिटिंग कॉइल आहे. ठीक आहे, हिटिंग कॉइल आहे आणि इकडनं मी काय करतो, एअर पास करतो. एअरचं स्टार्टिंगचं टेम्परेचर होतं T1. ओके, आणि या कॉइलच्या नंतर जी एअर येते बाहेर तर त्याचं टेम्परेचर आहे T2 आणि या कॉइलचं टेम्परेचर आहे T3 समजा. ओके, आपण काय घेतलं, एक हिटिंग कॉइल घेतली, त्याच्यावरनं आपण एअर पास करतोय, ज्याचं इनिशियल टेम्परेचर होतं T1 आणि एअर पास झाल्यानंतर जी बाहेर येते एअर त्याचं टेम्परेचर आहे T2 आणि कॉइलचं टेम्परेचर आहे, हिटिंग कॉइलचं टेम्परेचर आहे T3. तर बायपास फॅक्टर म्हणजे काय की किती एअर याला टच न होता जी बाहेरून गेली त्याला म्हणायचं बायपास झाली. आपल्याला माहित असेल बायपास होणं म्हणजे काय की आपण समजा ही कॉइल आहे, या कॉइलच्या कॉन्टॅक्टमध्ये न येता किती एअर बाहेरनच गेली, म्हणजे ती कॉइलचा काहीच इफेक्ट झालेला नाहीये त्या एअरवरती, तर त्याला म्हणायचं बायपास फॅक्टर. आणि समजा आपण कॉइल कशासाठी लावतो, ऑब्विसली समजा आता या केसमध्ये कॉइल लावणं याचा अर्थ काय की मला जी T2चं टेम्परेचर आहे, T2 जे टेम्परेचर आहे ते मला एक्झॅक्टली पाहिजे जे कॉइलचं टेम्परेचर आहे. पण असं होतं का, नाही. 100% म्हणजे T1 T3 आणि T2 हे इक्वल होतात का, नाही, कधीच नाही. कारण तेवढी इफिशियन्सी नसते, इनॅबिलिटी असते एअरची की ते पूर्णपणे कॉइलच्या कॉन्टॅक्टमध्ये येत नाही. 100% इफिशियन्सी नसते कधीच. तर जेवढी कॉन्टॅक्टमध्ये न येता जी बाहेर न जाते एअर त्याला म्हणायचं काय, बायपास फॅक्टर. तो बायपास फॅक्टर नेमका असतो काय, तर बायपास फॅक्टरला तुम्ही X ने सुद्धा डिनोट करतात. तर बायपास फॅक्टरचा एक सिंपल फॉर्म्युला आहे. काय आहे, आपण टेम्परेचर कुठल्याही एक्झाम मध्ये क्वेश्चन विचारला ना तर बायपास फॅक्टरचे टेम्परेचर देतात, तुम्हाला बायपास फॅक्टर देतात आणि कुठलं तरी इनकमिंग किंवा आउटगोइंग टेम्परेचर तुम्हाला काढायचं असतं किंवा हिटिंग कॉइल किंवा कूलिंग कॉइलचं टेम्परेचर काढायचं असतं. आता बायपास फॅक्टर आपण हिटिंग कॉइलच्या संदर्भामध्ये बघतोय, तर त्याचा फॉर्म्युला काय असेल बघा. कॉइलचं टेम्परेचर घ्यायचं पहिल्यांदा T3,
T3 म्हणजे काय, कॉइलचं टेम्परेचर मायनस T2 जे आउटसाइड एअरचं टेम्परेचर म्हणजे बाहेर निघणार एक्झिट एअरचं टेम्परेचर T2 आणि कॉइलचं टेम्परेचर मायनस इनलेट एअरचं टेम्परेचर. हा एवढा सिंपल फॉर्म्युला आहे बायपास फॅक्टर ऑफ हिटिंग कॉइलचा. फक्त एवढाच तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. याच्यावरनं तुम्हाला बायपास फॅक्टरच्या रिलेटेड जेवढे काही क्वेश्चन्स असतील ते तुम्हाला आरामात इझिली सोडवता येतात. ठीक आहे, क्वेश्चन कळाला, सॉरी क्वेश्चन नाही, तुम्हाला फॉर्म्युला कळाला. कॉइलचं टेम्परेचर मायनस एक्झिट एअरचं टेम्परेचर डिवायडेड बाय कॉइलचं टेम्परेचर मायनस इनलेट एअरचं टेम्परेचर. डायग्रामच्या फॉर्ममध्ये लक्षात ठेवायचं, कसं ठेवायचं, T3 मायनस T2 इकडे जाणार, पहिले राईटला जाणार, डिवायडेड बाय T3 मायनस T1. ठीक आहे, कळालं. हे काय होतं, T3 मायनस T2 डिवायडेड बाय T3 मायनस T1 या दोघांचा रेशो म्हणजेच काय झालं, बायपास फॅक्टर ऑफ हिटिंग कॉइल. पहिल्यांदा राईटला जायचं आणि मग लेफ्टला जायचं. तर हा झाला बायपास फॅक्टर ऑफ हिटिंग कॉइल. आता सेम तुमचं कूलिंग कॉइल, आता या हिटिंगच्या ऐवजी मी कूलिंग कॉइल जो वापरली आणि सेम आहे, इनिशियल टेम्परेचर एअरचं T1 आहे, कूलिंग कॉइलचं जे टेम्परेचर आहे ते T3 आहे आणि जे बाहेर एअर निघते त्याचं टेम्परेचर आहे T2. तर बायपास फॅक्टर ऑफ कूलिंग कॉइल काय असेल मग त्या केसमध्ये, सी बायपास फॅक्टर त्याला सुद्धा एक्सने म्हणतात. कूलिंग कॉइलचं टेम्परेचर काय असेल बघा, त्या केसमध्ये आउटगोईंग एअरचं टेम्परेचर काय आहे T2 मायनस कॉइलचं टेम्परेचर काय आहे T3 डिवायडेड बाय इनकमिंग एअरचं टेम्परेचर काय आहे T1 मायनस T3. ठीक आहे, फक्त काय केलं आपण, उलट केलं. म्हणजे काय की इकडनं मध्ये येतोय, राईट साईडनं मध्ये यायचं, म्हणजे T2 मायनस T3 डिवायडेड बाय T1 मायनस T3. हिटिंग कॉइल म्हटलं तर आपण कुठे चाललोय, बाहेर चाललोय, आणि कूलिंग कॉइल म्हटलं तर मध्ये येतोय. एक सिंपल जस्ट इलेक्ट्रिकलच्या विद्यार्थ्यांसाठी जर तुम्हाला लक्षात ठेवायचं असेल फॉर्म्युला, फक्त तुम्ही हे दोन फॉर्म्युले लक्षात ठेवले तर तुम्हाला यावरती जे काही क्वेश्चन्स येतील ते तुम्हाला सोडवता येतील. आणि इफिशियन्सी म्हणजे काय असतं, इफिशियन्सी म्हणजे 1 मायनस बायपास फॅक्टर. सिंपल. तर तुम्हाला इन केस एखाद्या क्वेश्चन मध्ये इफिशियन्सी जर विचारली तर 1 मायनस बायपास फॅक्टर. तर हे झालं एक ओव्हरव्ह्यू, तुम्हाला कन्सेप्ट कळायला पाहिजे. आता बघूया आपण स्टेटमेंट्स, त्यांचे प्रॉपर डेफिनेशन काय असतं. तर बघा, बायपास फॅक्टर ऑफ हिटिंग कॉइल म्हणजे काय, द इनएबिलिटी ऑफ अ कॉइल टू कूल और हीट द एअर टू इट्स टेम्परेचर इट इज इंडिकेटेड बाय अ फॅक्टर इज नोन ॲज बायपास फॅक्टर. म्हणजेच काय की त्या कॉइलची इनएबिलिटी, तो करू नाही शकत, तो प्रॉपरली हीट किंवा कूल 100% करू नाही शकत, त्या इनएबिलिटीला म्हणतात, त्या फॅक्टरने डिनोट करतात, तर त्या फॅक्टरला म्हणतात बायपास फॅक्टर. त्यालाच म्हणतात कॉइल बायपास फॅक्टर सुद्धा. पहिली डेफिनेशन कळाली तुम्हाला, द इनएबिलिटी ऑफ अ कॉइल टू कूल और हीट द एअर टू इट्स टेम्परेचर इज इंडिकेटेड बाय अ फॅक्टर इज नोन ॲज बायपास फॅक्टर. दिस इज मेनली ड्यू टू द कॉइल इनएफिशियन्सी, कॉइलच्या इनएफिशियन्सीमुळे ते होतं. दिस इज मेनली ड्यू टू द कॉइल इनएफिशियन्सी अँड सम अमाउंट ऑफ एअर जस्ट बायपासिंग द कॉइल, म्हणजे न टच होता फक्त ते एअर जी होते ती बायपास होते. आता मला एक गोष्ट सांगा की आपल्याला एखाद्या आता पर्टिक्युलर एअरच्या पार्टला प्रॉपरली हीट करायचं आहे, पण ती एअर इकडनंच बायपास होते, म्हणजे हिटिंग न होताच बायपास होते. तर मग जर बायपासिंग फॅक्टर जास्त असेल तर ते कॉइलचं परफॉर्मन्स कमी का जास्त, याच्यावरून तुम्हाला कळायला पाहिजे. जेवढी जास्त बायपास होईल तेवढा त्याचा परफॉर्मन्स कमी, कारण ते प्रॉपरली हीटच होत नाही. ठीक आहे, अ कॉइल विथ लो बायपास फॅक्टर, अ कॉइल विथ लो बायपास फॅक्टर हॅज बेटर परफॉर्मन्स. ठीक आहे, म्हणजे काय की एखाद्या कॉइलचा बायपास फॅक्टर कमी असेल, ऑब्विसली कमी असेल म्हणजे काय की तो चांगला परफॉर्मन्स देईल, बेटर परफॉर्मन्स देईल. बायपास फॅक्टर कॅन बी डिफाइंड ॲज द रेशिओ ऑफ एअर दॅट इज अनअफेक्टेड बाय द कॉइल टू दी टोटल क्वांटिटी ऑफ एअर पासिंग ओव्हर द कॉइल. याच्याने सुद्धा आपण दोघांचा रेशिओला सुद्धा बायपास फॅक्टर म्हणतो. फॉर्म्युला जसा मी तुम्हाला फॉर्म्युला सांगितला आत्ताच. आता हिटिंग कॉइलच्या संदर्भामध्ये बघतोय तर आपण काय, हिटिंग कॉइलचं काय, राईट असं. ठीक आहे, हिटिंग कॉइल म्हणजे टी ऑफ कॉइल, सॉरी बाहेर जाणार राईट, T3 मायनस T2 डिवायडेड बाय T3 मायनस T1. हे झाला फॉर्म्युला कशाचा, बायपास फॅक्टर ऑफ हिटिंग कॉइल. तुम्हाला डेफिनेशन कळाली, बायपास फॅक्टर म्हणजे काय त्याचा फॉर्म्युला कळाला. आता बघा नेक्स्ट, बायपास फॅक्टर कशावरती डिपेंड असतो. काही फॅक्टर्स आहेत ज्याच्यावरती बायपास फॅक्टर डिपेंड असतो. पहिलं म्हणजे काय, द नंबर ऑफ फिन्स प्रोव्हाइडेड इन अ युनिट लेंथ, दॅट इज द पिच ऑफ द कूलिंग कॉइल फिन्स. जी कूलिंग कॉइल फिन्सची पिच असते ना, तर त्याच्यावरती सुद्धा डिपेंड असतो. द नंबर ऑफ रोज इन अ कॉइल इन दी
डायरेक्शन ऑफ फ्लो, किती रोज आहेत त्या कॉइलमध्ये त्याच्यावरती सुद्धा बायपास फॅक्टर डिपेंड असतो. द व्हेलॉसिटी ऑफ फ्लो ऑफ एअर, ऑब्विसली व्हेलॉसिटीवरती डिपेंड असणारच, कारण जर तुम्ही एअरची व्हेलॉसिटी खूप फास्ट व्हेलॉसिटीने जर एअर पाठवता तर तेवढंच ते बायपास पण फास्ट होईल, राईट. मग तुम्ही एअर व्हेलॉसिटी जास्त असेल तर बायपास फॅक्टर सुद्धा जास्त असतो. इट मे बी नोटेड दॅट बायपास फॅक्टर ऑफ अ कूलिंग कॉइल डिक्रीजेस विथ अ डिक्रीज इन फिन स्पेसिंग आणि इन्क्रीज इन द नंबर ऑफ रोज. ऑब्विसली आपल्याला बायपास फॅक्टर जो असतो तो कमी पाहिजे जेणेकरून आपला परफॉर्मन्स जास्त असेल. ठीक आहे, आपल्याला बायपास फॅक्टर जो आहे तो कमी पाहिजे की आपल्याला परफॉर्मन्स जास्त पाहिजे तर बायपास फॅक्टर कमीच ठेवावा लागेल. आणि बायपास फॅक्टर कमी कधी होईल, जेव्हा आपण खूप जास्त नंबर ऑफ रोजचे कॉइल्स लावू आणि त्याची जी फिन डिस्टन्स आहे, पिच लेंथ आहे समजा, तर ती कमी ठेवायची जेणेकरून सगळीच्या सगळी एअर त्या कॉइलच्या सराउंडिंग पासून पास होणार आणि आपल्याला प्रॉपर जे हाय टेम्परेचर तिकडे आउटसाइडला मिळणार. त्याच्यामुळे कूलिंग कॉइलचं बायपास फॅक्टर डिक्रीजेस विथ डिक्रीज इन द फिन स्पेसिंग आणि इन्क्रीज इन द नंबर ऑफ रोज. या स्टेटमेंटवरती ही खूप इम्पॉर्टंट स्टेटमेंट आहे. याच्यावरती बऱ्याच एक्झाममध्ये क्वेश्चन विचारलेला गेलेला आहे. जास्त परफॉर्मन्स पाहिजे असेल तर बायपास फॅक्टर कमी, आणि बायपास फॅक्टर कमी म्हणजे काय, खूप जास्त नंबर ऑफ रोज लावायचे आपल्याला आणि ते स्पेसिंग जे आहे एकमेकांच्या मधातलं जे डिस्टन्स आहे स्पेसिंग, ती काय करायची आपल्याला कमी ठेवायची जेणेकरून जास्तीत जास्त एअर तिथून पास व्हायला पाहिजे. आता समजा आपण या केसमध्ये आपण एकच कॉइल बघितली. ठीक आहे, जर समजा इफ देर आर एन कूलिंग कॉइल्स किंवा हिटिंग कॉइल्स, जर जास्त एकापेक्षा जास्त नंबर ऑफ कॉइल्स असतील तर बायपास फॅक्टर काय असतो, x⁻n. म्हणजेच काय की बायपास फॅक्टर एका कॉइलचा x आहे. आता माझ्याकडे समजा 3 कॉइल्स आहेत तर 3 कॉइलचा बायपास फॅक्टर काय असेल, x⁻n. एका कॉइलचा बायपास फॅक्टर आहे x, तर 3 कॉइलचा बायपास फॅक्टर काय असणार आहे, x⁻n. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. कधी कधी डायरेक्टली याच्यावरनं क्वेश्चन येऊ शकतो, विचारला जाऊ शकतो. नेक्स्ट बघा, बायपास फॅक्टर इन्क्रीजेस विथ इन्क्रीजिंग द व्हेलॉसिटी. मी आता जसं सांगितलं, जर तुम्ही एअरची व्हेलॉसिटी जर जास्त ठेवाल तर बायपास फॅक्टर सुद्धा जास्त असतो. बायपास फॅक्टर इन्क्रीजेस विथ इन्क्रीजिंग द व्हेलॉसिटी ऑफ एअर पासिंग थ्रू इट. तर हे झालं हिटिंग कॉइलच्या संदर्भामध्ये. आणि सेम आहे कूलिंग कॉइलचं. मी ऑलरेडी कूलिंग कॉइलचा तुम्हाला फॉर्म्युला सांगितलेलाच आहे. बायपास फॅक्टर ऑफ कूलिंग कॉइल म्हणजे काय, T2 - T3 अपॉन T1 - T3. ठीक आहे, आउटलेट मायनस कॉइल आणि इनलेट मायनस कॉइल दोघांचा रेशो म्हणजेच बायपास फॅक्टर ऑफ कूलिंग कॉइल. आणि इफिशियन्सी जसं मी तुम्हाला सांगितलं, इफिशियन्सी म्हणजे काय, 1 - बायपास फॅक्टर. जर हिटिंग कॉइलची इफिशियन्सी विचारली तर 1 - बायपास फॅक्टर ऑफ हिटिंग कॉइल, आणि कूलिंग कॉइलची इफिशियन्सी विचारली तर 1 - बायपास फॅक्टर ऑफ कूलिंग कॉइल. ठीक आहे, तर एवढी सोपी कन्सेप्ट आहे ही. फक्त तुम्हाला 2 फॉर्म्युलेज लक्षात ठेवायचे आहेत, बायपास फॅक्टर ऑफ हिटिंग कॉइल, बायपास फॅक्टर ऑफ कूलिंग कॉइल. आणि इफिशियन्सी तर माहिती आहे 1 - बायपास फॅक्टर. आणि कन्सेप्ट कळाले तुम्हाला बायपास फॅक्टर म्हणजे नेमकं काय असतं, कोणकोणत्या फॅक्टर्सवरती बायपास फॅक्टर डिपेंड असतो. एका कॉइलचा x असेल आणि नंबर ऑफ कॉइल्स म्हणजे n कॉइल्स दिलेला असेल तर x⁻n. ठीक आहे, जसं मी तुम्हाला सांगितले. तर ही होती कन्सेप्ट बायपास फॅक्टर ऑफ हिटिंग कॉइल, कूलिंग कॉइल. आता आपण बघूया याच्यावरती जे काही न्यूमेरिकल्स आहेत ते. जसं की अजून एकदा इथे लिहिलंय की इट मे बी नोटेड दॅट द बायपास फॅक्टर ऑफ अ कूलिंग कॉइल डिक्रीजेस विथ डिक्रीज इन फिन स्पेसिंग आणि इन्क्रीज इन द नंबर ऑफ रोज. हे खूप इम्पॉर्टंट आहे. याच्यावरनं बऱ्याच एक्झाम्समध्ये क्वेश्चन्स विचारले जातात. नंबर ऑफ रोज जास्त असले पाहिजे आणि जी स्पेसिंग आहे ती कमी असली पाहिजे. ओके, जेणेकरून बायपास फॅक्टर कमी होईल आणि परफॉर्मन्स जास्त होईल. आता पहिला क्वेश्चन बघूया. फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन आहे हा. इन अन एअर कंडिशनिंग प्लांट एअर एंटर्स द कूलिंग कॉइल. समजा डायरेक्टली तुम्ही एक डायग्राम काढायची लगेच. एअर एंटर्स कूलिंग कॉइल ॲट 27 डिग्री, म्हणजे इनलेटचं टेम्परेचर जे आहे T1 ते किती आहे, 27 डिग्री सेल्सिअस. ठीक आहे, द कॉइल सरफेस टेम्परेचर इज -5. कूलिंग कॉइल आहे ना, म्हणजे -5 डिग्री सेल्सिअस हे T3 असेल कॉइलचं टेम्परेचर, -5. आणि इफ द बायपास फॅक्टर ऑफ द युनिट इज 0.4. ओके, तुम्हाला बायपास फॅक्टरची व्हॅल्यू दिली आहेत ऑलरेडी. बायपास फॅक्टर इज इक्वल टू 0.4. तर एअर विल लीव्ह द कॉइल, म्हणजे तुम्हाला काढायचं काय, T2चं टेम्परेचर काढायचं. T2 किती असेल ते काढायचे. कूलिंग कॉइलमध्ये मी तुम्हाला सांगितलंय कूलिंग कॉइलचा फॉर्म्युला काय आहे. बायपास फॅक्टर ऑफ कूलिंग कॉइल म्हणजे काय, T2
मायनस T3 डिवायडेड बाय T1 मायनस T3, बरोबर. आउटलेट मायनस कॉइलचं टेम्परेचर डिवायडेड बाय इनलेट मायनस कॉइलचं टेम्परेचर. आता बायपास फॅक्टर आपल्याला दिले ऑलरेडी 0.4 विच इज इक्वल टू T2 किती आहे, T2 आपल्याला काढायचं आहे, T2 मायनस T3 मायनस 5 घ्यायचं कारण कॉइलचं टेम्परेचर -5 डिग्री दिले तुम्हाला, डिवायडेड बाय T1 27 आहे, इनलेटचं टेम्परेचर मायनस T3 म्हणजे काय -5. याला आता हे सिंपल आहे, क्रॉस मल्टिप्लाय करून तुम्ही T2 ची व्हॅल्यू काढू शकता. तर T2 ची व्हॅल्यू किती येणार, T2 टेम्परेचर येणार याचं 7.8 डिग्री सेल्सिअस, 7.8 डिग्री सेल्सिअस. हे झालं तुमचं T2 चं टेम्परेचर ऑफ the air will leave the at the temperature at 7.8 degrees Celsius. So second option is correct. सिंपल आहे. तुम्हाला कन्सेप्ट कळाली, फॉर्म्युला कळाला तर तुम्हाला कुठल्याही टाईपचा क्वेश्चन्स जरी विचारला तरी तो यायला पाहिजे. आणि नेक्स्ट क्वेश्चन आहे, एअर इज पास्ड थ्रू अ कूलिंग कॉइल. ओके, सेम कूलिंग कॉइलच म्हणते ॲट अ टेम्परेचर ऑफ -5. इफ द टेम्परेचर ऑफ एअर ड्रॉप्स फ्रॉम 25 to 10 द बायपास फॅक्टर ऑफ द कॉइल इज. सिंपल आहे, कूलिंग कॉइलची केस आहे. तुम्हाला इनिशियल टेम्परेचर दिले T1, हे T2 दिले आणि हे T3 दिले. तुम्हाला बायपास फॅक्टर काढायचा आहे. हा क्वेश्चन तुमच्या होमवर्कसाठी आहे. याचा आन्सर जे आहे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा खाली. क्वेश्चन नंबर 2 त्याचा आन्सर काय आहे जे आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. क्वेश्चन नंबर 3, द बायपास फॅक्टर of a cooling coil. Okay, bypass factor of a cooling coil. Option first, decreases with increasing velocity of air passing through it. bypass factor विचारलं आपल्याला. जर आपण इन्क्रीज इन वेलॉसिटी इन्क्रीज केली, फास्ट आपण एअर जर पास करत असेल तर बायपास फॅक्टर सुद्धा वाढेल, राईट. बायपास फॅक्टर सुद्धा काय होईल, वाढेल. पण इथे डिक्रीज म्हणते म्हणजे पहिलं ऑप्शन जे आहे ते चुकीचं आहे. इन्क्रीजेस विथ इन्क्रीज इन वेलॉसिटी ऑफ एअर पासिंग थ्रू इट, ऑब्विसली करेक्ट आहे. जे आत्ताच आपण बघितलं की बायपास फॅक्टरची आपण वेलॉसिटी जर वाढवली एअरची तर बायपास फॅक्टर सुद्धा वाढेल. सो करेक्ट आन्सर जे आहे ते ऑप्शन सेकंड आहे. रिमेन्स अनचेंज विथ इन्क्रीज नाही, हे नाही ना. रिमेन्स अनचेंज मे इन्क्रीज और डिक्रीज नाही, फक्त वेलॉसिटी इन्क्रीजेस तर बायपास फॅक्टर सुद्धा इन्क्रीज होणार. दॅट्स इट. सेकंड आन्सर जे आहे ते करेक्ट आहे. क्वेश्चन नंबर 4 बघा. ओके, काय विचारले, the bypass factor of a single cooling coil in an air conditioner is 0.8. okay, bypass factor single cooling coil चा आहे 0.8. what will be the bypass factor if 3 such cooling coils with the same apparatus dew point are kept one behind the other? what will be the bypass factor of 3 such cooling coils? आता नंबर किती दिले, 3 cooling coils आपल्याकडे आहेत. तर बायपास फॅक्टर काढायचं तुम्हाला. मी तुम्हाला सांगितले बायपास फॅक्टर याला जर x मानलं तर 3 आहेत तर x⁻n म्हणजेच काय 0.8�3. एका कूलिंग कॉइलचा बायपास फॅक्टर जर x दिले तर 3 कूलिंग कॉइलचा बायपास फॅक्टर येणार x⁻3, 4चं येणार x⁻4. 10 जरी कूलिंग कॉइल असेल तर बायपास फॅक्टर काय येणार x⁻10, त्याचा पॉवर होणार. आता आपल्याकडे एका कूलिंग कॉइलचा बायपास फॅक्टर दिले 0.8, तर अशा 3 कूलिंग कॉइल्स दिलेत म्हणजे 0.8�3. त्याचा आन्सर येणार 0.512. ऑप्शन डी जे आहे ते करेक्ट आहे, म्हणजे 4th ऑप्शन करेक्ट आहे. कळाला, सिंपल आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. ओके, हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. इन ऑर्डर टू हॅव अ लो बायपास फॅक्टर, आपल्याला बायपास फॅक्टर कमी करायचा आहे म्हणजेच परफॉर्मन्स वाढवायचा आहे. इन ऑर्डर टू हॅव अ लो बायपास फॅक्टर ऑफ अ कूलिंग कॉइल, द फिन स्पेसिंग कशा असतात, जवळजवळ असायला पाहिजे. ठीक आहे, एकदम जवळजवळ म्हणजे क्लोज असायला पाहिजे फिन स्पेसिंग, राईट. आणि नंबर ऑफ ट्यूब रोज, आणि रोज कशा असल्या पाहिजे, जास्त हाय असल्या पाहिजे. रोज खूप हाय असल्या पाहिजे, लांब. आणि ही फिन स्पेसिंग जी आहे ती खूप जवळ असली पाहिजे. तर करेक्ट आन्सर काय आला, ऑप्शन 4. इन ऑर्डर टू हॅव अ लो बायपास फॅक्टर ऑफ अ कूलिंग कॉइल द फिन स्पेसिंग इज क्लोज आणि नंबर ऑफ ट्यूब रोज शुड बी हाय. ठीक आहे, करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4. तर ही झाली बायपास फॅक्टरची कन्सेप्ट. रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग बायपास फॅक्टर म्हणून तुम्हाला कुठलाही क्वेश्चन आला तर यायला पाहिजे. आणि याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण अजून अशाच प्रकारचे कन्सेप्ट आणि MCQs बघणार आहोत, जेणेकरून कुठल्याही एक्झाममध्ये तुम्हाला या कन्सेप्टवरती क्वेश्चन आला तर तो यायला पाहिजे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्कीच करा.
आणि अजूनपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून अशाच प्रकारचे इम्पॉर्टंट आणि कन्सेप्ट वाईज व्हिडिओज तुम्हाला मिळत जातील. टेलिग्राम चॅनलची लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. टेलिग्राम चॅनल जॉईन करा. तिथे सुद्धा आपण बरेच क्विज क्वेश्चन्स आपण पोस्ट करत असतो. तेवढीच तुम्हाला फायदा होईल. मेकॅनिकल ब्रांच, इलेक्ट्रिकल ब्रांच त्यांच्या टेलिग्रामचे लिंक्स डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत. तुम्ही जॉईन करू शकता. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू.